अजिंठा इथं दिनी इज्तिमासाठी हजारो हात सरसावले. हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी केली प्रार्थना. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील गावखेत परिसरात आयोजित 2 दिवसीय दिनी इज्तिमाचा शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी सामूहिक प्रार्थनानं समारोप झाला. विविध जिल्ह्यातील तसेच सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, शिवना, गोळेगाव, अंभई, जंभई, चारनेर, भराडी आदी गावातील हजारो मुस्लिम बांधव या धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संपूर्ण इज्तिमा कालावधीत कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडले. छत्रपती संभाजीनगर येथील अमीर मौलाना शमशुद्दीन मौलाना शेख नूर साहब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या इज्तिमाची तयारी सुमारे 15 ते 20 दिवसांपासून सुरू होती. सुमारे 2 ते 3 एकर क्षेत्रात मंडप उभारण्यात आला होता. त्यासोबत प्रकाश योजना, पिण्याचे पाणी, स्नानगृह, वजूखाने, स्वच्छतागृह, भोजन व्यवस्था, दवाखाना, मेडिकल आणि वाहनतळ यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. फजरची नमाज झाल्यानंतर इज्तिमाची औपचारिक सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे या भागातून आलेल्या उलेमांनी उपस्थितांना हजरत मुहम्मद सै यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत सदाचार आणि सामाजिक सलोखा यांचं महत्त्व सांगितले. समारोप प्रसंगी मौलाना शमशुद्दीन साहब यांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी नमाज व धार्मिक आचरणात सातत्य ठेवत शांतता जोपासण्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान सायंकाळी दुवा, सजीव सृष्टी, बंधुभाव, एकता, अखंडता राहावा, ईश्वराला प्रार्थना करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते. इज्तिमाचा समारोप करण्यात आला. स्वयंसेवकांची भक्कम यंत्रणा. इज्तिमा दरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आयोजकांकडून विविध पथके तयार करण्यात आली होती. स्वच्छता, पाणीपुरवठा, भोजन, मार्गदर्शन आणि पार्किंगसाठी स्वयंसेवक रात्रंदिवस कार्यरत होते. लहान सहान बाबींकडेही लक्ष दिल्यानं व्यवस्थापन सुरळीत राहिले. हजारो भाविकांच्या उपस्थिती यावेळी होती. सिल्लोड तालुका प्रतिनिधी MK न्यूज मराठीसाठी सलीम कुरेशी.